नवं सहस्रक सुरू होतंय त्याच्या अभिनंदनाप्रित्यर्थ, स्वागताप्रित्यर्थ अनेक मोठी पब्लिक मॉन्युमेंट्स उभारली गेली. तुम्हाला माहित असेल, लंडन आय या नावाने एक वेगळा पिंजरा, आकाश पाळणा लंडनमध्ये तेव्हा सुरू केला गेला. काही नव्या इमारती बांधल्या गेल्या. शिकागोमध्ये भारतातल्याच एका शिल्पकाराने बनवलेली एक फार मोठी चकचकीत कॅप्सूल, आपण सगळे जाणतो विवेकानंदांनी जे सुप्रसिद्ध भाषण केलं ते ठिकाण जिथे आहे त्याच्या अगदी जवळ एक मोठं पब्लिक पार्क आहे. तिथे 2000 साली एका मोठ्या कॅप्सूलचं अनावरण झालं पब्लिक पार्कमध्ये. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की त्या कॅप्सूलमध्ये अनेक चकचकीत आहे ती आणि त्याच्यात समोरची प्रतिबिंब सतत दिसत राहतात. आणि त्या भारतीय शिल्पकाराची कल्पना अशी आहे की भविष्याची चित्र सुद्धा त्यात उमटत राहतील आणि हा भविष्य बघणारा एक डोळा जणू आपण तयार करतो. मला वाटतं समाजशास्त्राचं काम नेमकं हे आहे, इतिहासाचा वेध घेणं, आज आपण जे जगतोय त्याचा धांडोळा मांडणं, जमाखर्च मांडणं आणि या दोन्हीच्या साहाय्यानं भविष्यासाठी वेध घेऊन स्वतःला तयार करणं. 21व्या शतकातला भारत असं म्हटल्यानंतर दोन टोकाच्या गोष्टी खरं तर माझ्या डोळ्यासमोर येतात. एक आहे 21व्या शतकातल्या भारताचं एक स्वप्नचित्र, ज्याला युटोपिया आपण फिलॉसॉफीमध्ये म्हणतो, राज्यशास्त्रामध्ये म्हणतो. आपलं भविष्य कसं असावं याचा फार पुराण काळापासून मानवी समाजामध्ये एक वेध घ्यायचा प्रयत्न झालाय आणि त्याची काही स्वप्नचित्र सुद्धा रेखाटली. कधी कधी तर स्वर्गाचं चित्र कसं असावं हे सुद्धा आपलं भविष्य कसं असावं अशी सरमिसळ सुद्धा कल्पनांची झाली. आणि दुसरीकडे आपल्याला माहितीये की नरक कसा असतो याची ख्रिश्चन धर्मातली कल्पना सुद्धा एका कादंबरीवरनं आली. म्हणजे काय नको आपल्या आसपासचं हे सुद्धा माणसं मोजत आली आणि बाजूला काढत आली. तेव्हा हा 21व्या शतकातला भारत हे स्वप्नचित्र असणार आहे, हे एक मिथक आहे सुंदर असं की जे प्रत्यक्षात आणता येईल की ती एक भयकथा म्हणून आपल्या समोर उलगडणार आहे, असा एक प्रश्न आज 25 वर्ष जेव्हा पूर्ण होत आहेत तेव्हा आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. आणि याचं कारण असं आहे, आजच अकोल्यातनं हिंडताना काही ठिकाणी काही जणांशी जेव्हा बोलणं होत होतं, सकाळी आल्यापासून मी काही वेगवेगळ्या मंडळींना भेटले जेवढी थोडीशी संधी मिळाली त्याच्यात. आणि तेव्हा कोणी मला म्हणालं की गडकरी साहेब आणि देवेंद्रजींचं लक्ष आहे आमच्याकडे, विदर्भातले रस्ते फार सुंदर झाले. आणि 2025 मध्ये समृद्धी महामार्गावरनं भरधाव जेव्हा आपण पुण्या मुंबईकडनं नागपूरपर्यंत जातो तेव्हा जो सपाट एकसुरीपणाचा अनुभव येतो, त्यातनं काही ऍक्सिडेंट होत आहेत असं मी ऐकलं. मी काही समृद्धी महामार्ग अजून पाहिला नाही, पण लोकांनी मला सांगितलं की ती एक वैज्ञानिक घटना आहे की एक सपाट एका सरळ रेषेतल्या रस्त्याने जेव्हा काही वेळ सलग तुम्ही चालवायला लागता एखादं वाहन, तेव्हा तुमचा मेंदू चकतो, तुमचा मेंदू भ्रमित होतो आणि त्या एक सपाट, एक सुरी, एक रेषीय अशा प्रवासामध्ये अपघात होण्याची शक्यता वाढते. आणि मला हेच रूपक कुठेतरी 21व्या शतकातल्या भारतासाठी मांडावंसं वाटतं. गडकरीजींनी आणि देवेंद्रजींनी आपल्यासाठी रस्ते बांधले खरे, पण त्या रस्त्यावरनं जाण्याची पथ कोणाकडे? कारण माझ्या माहितीनुसार पुणे मुंबई एक्सप्रेसवेचा मला अनुभव आहे, तिथे कुठल्या कुठल्या गाड्यांना परवानगी नाही याचे फार मोठाले फलक लावले. कोणाकोणाला वजा केलंय आपण त्यातनं? बऱ्याच जणांना वजा केलं. तिथे बैलगाडी चालत नाही, घोडागाडी चालत नाही, सायकल चालत नाही, तिचाकी चालत नाही, अशा अनेक अटी आहेत त्याच्यामध्ये. आणि मग 21व्या शतकातला भारत हा एक सुरी, एक सपाट, एक रेषीय प्रवासाचा राजमार्ग असेल की तो विविध समुदाय, विविध थरातले लोक, विविध भाषा, विविध रंगी विचार करणारे लोक यांना सगळ्यांना एकत्र पुढे जाण्याची संधी देणारा असा छोट्या छोट्या रस्त्यांचा एक जणू जाळं असावं, अशा प्रकारचा एक मॅप असेल असा प्रश्न माझ्या मनामध्ये अगदी आज सकाळीच अकोला शहरामध्ये आला. कारण एकरेषीय अशा सपाट रस्त्यावरनं जर
असेल तर वळणा वाकणांचा रस्ता बरा आणि अधूनमधून खड्डे असलेले कधीही बरे. तुम्हाला माहित असेल सध्या नवं जे तंत्रज्ञान आलंय त्यात माझी एक मैत्रीण सध्या त्या क्षेत्रात काम करते, ज्याला आपण कटिंग एज टेक्नॉलॉजी म्हणतो त्याच्यामध्ये. आणि व्हर्च्युअल रियालिटी हे आपण ऐकलं असणार. त्याच्यामध्ये काय आहे तर त्यांनी असं मला सांगितलं की एका कंपनीने त्यांच्याकडे असं म्हणजे गिऱ्हाईक म्हणून आले आणि काम काय सोपवलंय की तुम्ही छोट्या गावातल्या खड्ड्यात खुड्ड्यातनं बकाल, बाजूला कचरा आहे, सांडपाणी वाहतंय, अशा रस्त्यावरनं जाताना असं एक हेल्मेट घालायचं जे आमची मैत्रीण व्हर्च्युअल रियालिटीनी तयार करून देईल की ज्यामुळे तुम्ही कॅलिफोर्नियातल्या गुळगुळीत सडकेवरनं जाता असं दिसू लागेल. तुम्हाला इजिप्तमधले पिरॅमिड दिसतील दूर, तुम्हाला सुंदर वास सुद्धा येईल आणि अतिशय मंजूळ असं झरे आणि पक्ष्यांचं संगीत सुद्धा त्या हेल्मेटच्या आत तुमच्या सगळ्या ज्ञानचक्षूंना वेढून टाकेल. तेव्हा एक भ्रमित करणारी तंत्रज्ञानाची मोहमयी दुनिया आज आपल्या समोर आहे आणि दुसरीकडे अत्यंत दारुण असं वास्तव आहे. कालच मी माझ्या विद्यार्थ्यांना म्हणत होते की आपण एका अशा विरोधाभासात जगतो की वर्गातली 3-4 मुलं सांगतात येऊन एकटं भेटून मी शिक्षक आहे आणि म्हणून ती उदाहरणं अनेकदा येतील, कारण तो एक समाजशास्त्रज्ञ म्हणून माझ्यासाठी माहितीचा स्रोत पण आहे. आणि विद्यार्थी सांगतो की मॅडम मराठवाड्यातला आहे मी, अहो खांद्यापर्यंत पाणी भरलं, कापूस सगळा काळा पडला, काय करायचं मॅडम? मला जावंच लागलं घरी 10 दिवस. अक्षरशः धाय मोकलून आई रडत होती. मावशीच्या घरची तर गुरं गेली. आणि असं असताना वर्गामध्ये बाकीचा एक गट मात्र दिवाळीच्या शॉपिंग धमाका अमेझॉनवरती काय काय विकत घ्यायचं याचं नियोजन तितक्याच जोरात करतोय. आणि म्हणून काल विद्यार्थ्यांना मी सांगत होते की 21व्या शतकातल्या आपल्या समाजाची गंमत बघा कशी झाली. आपण हत्तींविषयी ऐकतो की त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स फार वेगळ्या रूपाचा आहे. एक हत्ती मरण पावला तर बाकीचे हत्ती फेर धरतात आणि जात नाही. ते त्याचा अंत्यसंस्कार होईपर्यंत थांबतात. काही दिवस ते खात नाही. ते फार दुःखी असतात, उदास असतात. असं आपल्याला हत्तींच्या कल्पातनं शिकायला मिळतं. आणि आपण म्हणताना तर म्हणतो की मानवी समाजामध्ये ज्या प्रकारची सहानुभूती आहे ती कुठेच आढळणार नाही. असं असताना मराठवाड्यात दुष्काळ आहे, ओला. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले, गुरं वाहून गेली, घरं वाहून गेली, शेतं वाहून गेली. अजून कुठे आपल्याला दिसतंय नेपाळमध्ये असेल, हिमाचलमध्ये असेल, भूस्खलनाने लोक घायाळ आहेत. आणि त्यावेळेला आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये ज्वेलर्स आणि कपड्याच्या दुकानामध्ये मात्र जाहिरातीचा महापूर आपल्यापर्यंत पोहोचवण्याची धडपड सुरू आहे. 21व्या शतकातला भारत आपल्या समोर नवी आव्हानं घेऊन उभा आहे. आणि त्यातली प्रमुख आव्हानं कोणती याचा अति थोडक्यात एका अर्थाने दिशादर्शन मी इथे मांडणार आहे. आणि अर्थातच मला जे सुचतात ते त्यावरचे छोटे आणि मोठे उपाय काय असू शकतील याचंही विवेचन मी करणार आहे. सध्या अवस्था अशी आहे की आपण भारताचं GDP जगामध्ये खूप मोठं आहे हे बऱ्याचदा ऐकतोय. भारताची अर्थव्यवस्था ही जगामधली एक फार मोठी अर्थव्यवस्था म्हणून आता आपल्या पुढे आलेली. आपली लोकसंख्या सध्या जगात सगळ्यात मोठी आहे. आणि त्याविषयीची एक अत्यंत रोचक आणि महत्वाची माहिती अशी की आत्ता आपल्या या सभागृहामध्ये सरासरी वय काय आहे? 60, 55 ते 60 माझ्या सरासरी 55 धरूया फार. परंतु भारतामध्ये आज डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण ज्याला म्हणतो, तरुणाईचा एक बहर आज आपल्याला भारतात दिसतो. भारतातली लोकसंख्या प्रचंड मोठी असली तरी चीनपेक्षा आपल्याला फायदा आहे की आपली लोकसंख्या तरुणांची जास्त आहे. कमावते हात आज भारताकडे आहे. ते भारताचं मोठं सुदैव आहे. आणि म्हणूनच भारताकडे काहीशा असूयेने सुद्धा जगातले अनेक देश बघतायत. नॉर्वे सारख्या देशात जेव्हा मी जाते किंवा फिनलंड सारख्या देशात जेव्हा मी जाते तेव्हा खरं सांगू कसं वाटतं, एखाद्या शापित नगरीमध्ये आपण गेलोय असं वाटतं. रेल्वे सेवा उत्तम, पर्यावरण विषयक कायदे नियम अत्यंत उत्तम,
सगळं इन्फ्रास्ट्रक्चर अप टू द मार्क. कुठल्याही रस्त्यावर तुम्ही चालत निघा, असतील नसतील त्या कार कचकच कचकच ब्रेक दाबून थांबणार. माणसाला महत्व, मग बाकीचं सगळं. अशा प्रकारचा आदर. शिक्षण फिनलंडमधलं तर जगभरामध्ये गाजतंय. विद्यार्थी केंद्रीय आणि विद्यार्थ्याचं मन घडवणारं शिक्षण, विद्यार्थ्याची सृजनशीलता घडवणारं शिक्षण हे फिनलंडचं मॉडेल आहे. पण आज लोकसंख्याच नाही आणि त्यामुळे असं वाटतं जसं काही एका राजाची नगरी आहे, मोठं ऐश्वर्य होतं आणि कोणीतरी शाप दिला आणि त्यातले लोक मात्र नष्ट झालेले. आज तुम्ही नॉर्वेमध्ये जा, फिनलंडमध्ये जा, स्वीडनमध्ये जा, तुम्हाला ह्या सगळ्या देशांमध्ये जनन दर हा नकारात्मक दिशेने मायनसमध्ये गेलेला आहे आणि वृद्धांची संख्या प्रचंड आहे. युवक त्या मानाने कमी आहे आणि लहान मुलं सुद्धा त्या मानाने अर्थातच कमी आहे. दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलंय असं सगळं दिसतंय. आणि तेव्हाच माझ्या मनामध्ये विचार येतोय की फिनलंड आणि जपान आणि नॉर्वे यांच्याकडे आज बघून आजच भारताला पुढचं नियोजन करावं लागेल. हा माझा पहिला महत्वाचा आव्हानाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. आज जे कमावते हात दिसताय ते 30 वर्षांनी सगळे अर्थातच आपल्यासाठी एक बर्डन म्हणून पुढे येतील आणि मग तेव्हा आपलं GDP पण खाली जाणार आहे आणि तेव्हा भार पण मोठा वाढेल आपल्या अर्थव्यवस्थेवरचा. अन्न, वस्त्र, निवारा, उपजीविका, विरंगुळा आणि आनंद या 5-6 निकषांवर आज भारताची परिस्थिती आपण बघितली तर काय काय आपल्याला दिसतंय. आणि हे चित्र संमिश्र आहे असं म्हणते. कारण मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते तेच तुम्हाला सांगेल. समाजशास्त्रज्ञ हे कुठल्या पक्षाचे नसतात, जिंकलं आणि हरलं या दोन्ही पक्षांचे नसतात. तर बर्ड्स आय व्ह्यू, खार जशी उंच उडत उडत खाली काय चाललंय बघते तसा एक वेध घेऊन त्याचं साकल्याने चित्र मांडण्याचं जबाबदारीचं काम आमच्यावर असतं. आणि मला वाटतंय कुलकर्णी सर अगदी योग्य म्हणाले, त्यामुळे मध्यम आवाजातच आम्ही बोलतो. कारण जय जयकार आणि जिंदाबाद मुर्दाबादची दुनिया ही शास्त्राची दुनिया नाही. शास्त्र अनेकदा अडचणीत आणणाऱ्या गोष्टी पण सांगतं आणि त्यातनं मार्ग कसा काढता येईल याचंही दिशादर्शन करू शकतो. त्यामुळे GDP विषयी जसं मी सांगितलं की भारताचं GDP खूप पुढे गेलं, परंतु त्याचबरोबरचे बाकी आकडे अनेकदा आपण दुर्लक्ष करतोय का? जसं संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या डोळ्यांसमोर ठेवलेला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, लिंगभाव विकास निर्देशांक, यात भारत अतिशय मागे आज. कारण आत्ता या सभागृहामधली सरासरी काढा, किती टक्के स्त्रिया आहेत सांगा मला. किती टक्के स्त्रिया असतील? माझ्या अंदाजाने 10 ते 15. अर्थातच खाली थोडा अंधार आहे, मला कमी दिसतंय, पण माझा अंदाज आहे की इथे दर 100 10 ते 15 फार तर बायका आलेल्या. सार्वजनिक जगातला सहभाग हा आपल्याकडे इतका कमी आहे स्त्रियांचा की ज्या ज्या ठिकाणी मी जाते तिथे अनेकदा पदाधिकाऱ्यांना विचारते, तुमचे कुटुंबीय कुठे आहेत? आपल्या वाचनालयासकट सगळीकडे किती बायका पदाधिकारी आहेत? सार्वजनिक जीवनामध्ये कितपत प्रमाणामध्ये जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सचा विचार आपल्याला इथपासून करायला लागेल की आज रात्रीच्या जेवणामध्ये जी भाजी आपल्या घरी केली आहे ती कोणाच्या आवडीची केली आहे? घरात कोणत्या कोणत्या गोष्टी ह्यांना आवडत नाही म्हणून बनलंय, त्यांना चालत नाही म्हणून ते नाराज होतील म्हणून आधीच कमी करून टाकलेलं आहे. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये इतकंच नाहीये, आपल्या संसदेच्या बाबतीत स्थिती काय? किती टक्के खासदार महिला आहेत आपल्या? किती टक्के आमदार महिला आहेत आपल्या? आपल्याला पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जो कायदा करावा लागला तिथे कायद्यानंतर आपण आरक्षण दिलं आणि म्हणून आज सरपंच दिसत आहेत. पण ज्या क्षणी सरपंच निवडून आल्या त्या क्षणी आपल्या जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये आपण मोठी रोचक गोष्ट केली. काय? सरपंच पतींची संघटना. सरपंच बायको झाल्या बरोबर 2 वर्षात आपल्याकडे सरपंच पती संघटना आली आणि आज कुठल्याही पंचायत समितीत तुम्ही किंवा मी जा, आपल्याला सगळ्यांना माहितीये की पंचायत समिती अध्यक्ष मॅडम खरी असतात
आणि त्यांचा कोणीतरी पुतण्या त्यांचा स्टॅम्प आणि त्यांचं लेटर हेड घेऊन पंचायत समितीच्या आवारात असतो. अर्ज घेऊन गेलेल्या व्यक्तीला ती व्यक्तीच शिक्का देते, बाईंची सही पण ती व्यक्ती करते. काही वेळा सही केलेले कोरे लेटर हेडचे कागदही त्याच्याकडे असतात आणि बाई मात्र घरी असतात. त्यामुळे आपण जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सच्या बाबतीत अगदी तुम्ही नॅशनल क्राईम ब्युरोचा अहवाल जरी बघितला, दर 17 मिनिटाला भारतात एक बलात्कार होतो आणि तो बऱ्याच अंशी ओळखीचे पुरुष करतात. नात्यातले, ओळखीचे, नेहमीच्या जाण्या येण्यातले पुरुष लैंगिक अत्याचार करतात असं एक अभ्यासाअंती लक्षात आलेले. त्यामुळे स्त्रियांवरचे अत्याचार, शारीरिक आणि मानसिक अत्याचार, स्त्रियांचं पोषण बघा, कुपोषित स्त्रिया किती प्रमाणात आहेत, तर तिथेही आपल्याला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये दिसतं की जगातल्या अगदी गरीब आफ्रिकेतल्या राष्ट्रांमध्ये सुद्धा आपल्यापेक्षा कमी आकडा आहे ज्याला आपण म्हणतो माता मृत्यू दर. म्हणजे प्रत्येक डिलिव्हरीमध्ये किती बायका जगतात आणि किती मरतात याचा जो आकडा आहे तो कुठल्याही देशाच्या विकासाचा एक सगळ्यात मोठा निर्देशांक मानला जातो. कारण की तुमची पुढची पिढी जन्माला घालणारी माता ही जगणार आहे का मरणार आहे, तिचं आरोग्य काय लायकीचं आहे, यावर त्या देशाचा निर्देशांक UN ठरवतो. आणि तिथे तुम्हाला दिसेल की माता मृत्यू दर, आणि आपण सर्वजण जाणता, मी खूप सांगायची गरज नाहीये, पण राणी बंग मॅडमनी आपल्या समोर तो अहवालच ठेवलेला आठवतोय ना. गळणाऱ्या कळ्या कोणत्या आहेत, खुडल्या गेलेल्या कळ्या कोणत्या आहेत, तर भारतामधली इन्फंट मॉर्टॅलिटी आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी, भारतामधला बालमृत्यू दर कुठल्या प्रकारचा आहे, तर त्यात सगळ्या बाबतीत आपल्याला दिसेल पुन्हा पोटात असलेली मुलगी पण मारली जाते, जन्माला आलेली मुलगी पण मारली जाते, ती जगली तगली तरी ती कुपोषित असते, ती ॲनिमियाग्रस्त असतानाच तिचं लग्न होतं, ती शेतात कामं करते, ती वाडी वस्तीवरती जंगला डोंगरांमध्ये उपजीविकेसाठी काम करत असते आणि त्यातच ती माता होते. आणि पुन्हा पुढच्या पिढीचं बालक देखील कमी वजनाचं होतं आणि पुन्हा कुपोषणाची एक पूर्णपणे साखळी पुढे चालू राहते. त्यामुळे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये केवळ आपण असं म्हणून अनेकदा तुम्ही आणि मी स्वतःची सुटका करून घेतो, अनेकदा त्यात काय आमच्याकडे इंदिरा गांधी कधीच झाल्या बघा बघा, अमेरिकेमध्ये अजून नाही कोणी, परंतु माता मृत्यू, बालमृत्यू मधल्या बालिकांचे हाल हे सगळं बघितलं आणि क्राईम रेट जर बघितला आपण तर आपल्याला मान खाली घालावी लागेल आणि सुधारणेला प्रचंड वाव आहे असं आपल्या लक्षात येतं. थायलंड सारख्या अगदी छोट्या देशामध्ये स्त्रिया किती आहेत कामकाज करणाऱ्या, घराबाहेर पडलेल्या, तर 69% स्त्रिया बाहेर कामामध्ये. आणि भारतामध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो तुम्ही जर काढलात तर तुमच्या लक्षात येतं 25% स्त्रिया फक्त ह्या ज्याला आपण म्हणतो रेम्युनरेशन असलेलं काम करतात. आता याच्यात व्याख्यांचा पण बोलतोय जो छायादातारांनी फार मागे, आणि मालिनी कार्पेल नावाच्या फार प्रसिद्ध अशा लोकसंख्या तज्ज्ञ होत्या, त्या फार अकाली गेल्या मुंबईच्या, त्यांनी पण ते मांडलेलं होतं. त्यांचं छोटं पुस्तक आहे त्याविषयीचं. ते असं की जनगणनेची व्याख्या पण कामाची बदलायला, कारण आपल्या ह्या जनगणनेच्या प्रश्नावल्या कोण बनवतात ना, पुरुष बनवतात. आणि त्यामुळे एकेका घरामध्ये जाऊन आपण प्रश्न काय विचारतो यावर उत्तर काय येणार हे अवलंबून. एका वस्तीमध्ये पुण्यातल्या ती एका संशोधनासाठी गेलेली असताना एका बाईला तिच्या एकूण सगळं तिचं बाळणपण आणि छोटं बाळ होतं तिचं झोळीमध्ये बांधलेलं, त्याच्यावर सगळ्या आरोग्याचे प्रश्न वगैरे ह्याची मी एक पूर्णपणे प्रश्नावली भरून घेत बसले होते तिच्यासोबत. आणि मग माझं लक्ष गेलं की एक टोपली होती बेताची गच्च भरलेली आणि त्याच्यामध्ये चपलांचे जोड होते, पण तसे फक्त वरचा भाग, सोल नव्हता त्याला. आणि तिला मी खूप प्रश्न विचारले, कसं काय वगैरे, नवरा काय करतो, आणि ती म्हणत होती मैं तो कुछ नहीं बच्चा देखती हूँ, मैं तो कुछ नहीं बच्चा देखती हूँ. आणि मग मी म्हटलं हे काय हो सगळं झाल्यानंतर, ये मैं ही करती हूँ दिनभर.
ते पेस्टिंग रेक्झिनचं ती रोज करायची. काय काय यायचं तिच्याकडे? कट केलेला तो वरचा जो दिखाऊ भाग चप्पलचा आहे तो, अंगठ्याचा भाग, बेल्टचा भाग, आणि ते सगळं चिकटवण्याचं काम सोल्युशननी ती घरात बसून करायची. आणि मग ते 100च्या नगावरती ते जोड घेऊन कोणीतरी जायचं. घरपोच आणून द्यायचं. घरपोच, ज्याला आपण पीस रेट वर्क म्हणतो, त्या प्रकारचं काम ती बाई करत होती. पण जेव्हा मी तिला विचारत होती तू काम काय करतेस, तेव्हा ती म्हणत होती कुछ नाही जी, मैं तो बच्चा देखती हूँ, घर देखती हूँ. त्यामुळे आपल्या व्याख्या पण बदलायला लागणार. भारतामध्ये हा मोठा प्रश्न आहे, कारण आपण जाणतो मी काही करत नाही म्हणणारी महिला ही दररोज पाणी आणत असते 2-1 तास घालवून. शहरातही गरीब वस्तीत आणि ग्रामीण भागात तर कदाचित अजून तास जातात तिचे. ती गुरं चारायला जाते, ती जळण आणते आणि ती स्वयंपाक पाणी बाकी सगळं रेवठेव करत असते. म्हणजेच तिचं हे जे कुटुंबाच्या पुनरुत्पादनाचं काम आहे ते देखील आपण तिचं राष्ट्रीय संपत्तीला असणारं योगदान म्हणून अजूनही बघत नाही. त्यामुळे काही वेळेला आपल्या गणितातही चूक आहे, आपल्या व्याख्यांमध्ये देखील चूक आहे. उदाहरण सांगते की UNDPनी जे काय सोशल डेव्हलपमेंट इंडेक्स केलाय, जेंडरचं मी पुरेसं बोलले. सोशल डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये चपला घालता की नाही, कच्चं घर की पक्कं घर, असं सगळं विचार. माझ्या बरोबर आफ्रिकेतला एक अभ्यासक समाजशास्त्रज्ञ होता आणि आमच्या परिषदेमध्ये तो म्हणाला की UNDPच्या या निकषांनाच माझा विरोध आहे. तेव्हा सगळे बघायला लागले काय म्हणतोय व्यक्ती, आणि त्यानं असं स्पष्ट केलं की माझ्या देशामध्ये जेवढं एखाद्याचं सामाजिक पत स्टेटस दर्जा जास्त, तेवढे ते माली देशामधली व्यक्ती होती ती. ते म्हणाले चपला घालत नाहीत ते लोक, तुम्ही जेवढे श्रेष्ठ तेवढे तुम्ही बिना चपलाचे हिंडता. आणि मग म्हणाला आमच्याकडे गणन सगळं खाली जातं, काय करायचं. दुसरे एक जण म्हणाले की मड हाऊसेस आमच्याकडे आमच्या हवामानासाठी योग्य आहे, त्यामुळे पक्का हाऊस पक्का हाऊस पक्का हाऊस सिमेंट आहे की नाही, अहो ते योग्यच नाही आमच्या हवामानासाठी, आमच्या देशासाठी. आमच्याकडे भूकंप होतात वारंवार, आमच्याकडचं हवामान तीव्र आहे आणि त्यामुळे आम्ही चिखलाची मातीची घरं बांधतो, तसंच राहतो. तुमच्या UNच्या प्रश्नावलीमध्ये तुम्ही आम्हाला बॅकवर्ड दाखवताय, आम्ही बॅकवर्ड नाही आहोत. आमच्या हवामानानुसार, आमच्या संस्कृतीनुसार आम्ही जगतोय. तुमचं मापनही तुम्ही बदलायला लागेल. 21व्या शतकातल्या भारताला समर्थ व्हायचं असेल तर आपल्याकडच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना असा संस्कृती अनुरूप, हवामानाला अनुरूप, आपल्या समाजाला योग्य अयोग्य काय याविषयी आपापल्या क्षेत्रातला नवा विचार सातत्याने मांडावा लागेल. कॉपी पेस्ट पद्धतीने आज माझ्या समोर काही प्राध्यापक आहेत. आम्ही NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी राबवतोय आणि त्याच्यामध्ये अनेकदा आम्हाला सांगितलं जातं मॅडम अप्लाइड शिकवा. पण अप्लाइड शिकवताना अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियाचं कॉपी पेस्ट करून होणार नाही. तुम्हाला माहिती आहे आपले 2 मंत्री, ज्येष्ठ मंत्री 2 वेगवेगळ्या कालखंडात आमच्यावरती फारच मोठे दगड मारून म्हणालेलेच आहेत की तुमच्या PhDचा उपयोग काय. विनोद तावडे साहेब म्हणाले की 50% PhD खोटे आहेत आणि अजित पवार म्हणाले की कुठले दिवे लावले एवढ्या PhD. तर आता खरंच गंभीरपणे विचार करायला हवा की काय दिवे लावायचे. नाहीतरी लोड शेडिंग आहे, त्यामुळे दिवे लावावे लागतील. पण मग ते दिवे लावताना संस्कृती अनुरूप, स्थानिक पर्यावरणाला अनुरूप, स्थानिक गरजांना अनुरूप अशा प्रकारचं कॉपी पेस्ट नसणारं असं संशोधन करून SDI जो युनोनी मांडला, सोशल डेव्हलपमेंट इंडेक्स, सामाजिक विकास निर्देशांक, तोही आपल्याला लक्ष घालून बघावा लागेल. पण आत्ता आहे त्या सामाजिक विकास निर्देशांकात आपण बरेच खाली आहोत. का? कारण दलित, आदिवासी, स्त्रिया, भटके यांची खऱ्या अर्थाने भागीदारी आपण होऊ देत नाही. आपल्या समाज जीवनात नाही, आपल्या अर्थरचनेमध्ये नाही, आपल्या राजकारणामध्ये पुरेसं त्यांच्या आकांक्षांचं, स्वप्नांचं प्रतिबिंब आपल्याला पडलेलं दिसत नाही. आणि त्यामुळे GDP कितीही वरती दिसत असलं तरी आपल्याला लक्षात ठेवायला लागेल GDI, SDI, क्राईम ब्युरोचं रेकॉर्ड या सगळ्यामधनं येणारी आकडेवारी मात्र आपलं प्रगती पुस्तक लाल खुणांनी भरलेलं आहे असं आपल्याला वारंवार दाखवते. अनेकदा आपल्याला
बऱ्याच स्टिरिओटिपिकल कल्पना डोक्यात असतात आणि त्या बहुतेक वेळा आम्ही समाजशास्त्रज्ञ आम्ही त्याला एक शब्दच काढलेला आहे, एथनोसेंट्रिझम, स्वसमूह श्रेष्ठतावाद. त्यामुळे आपणच म्हणतो भारत खूप ग्रेट आहे, आपणच म्हणतो भारताची संस्कृती काय महान, सगळ्या जगाने शिकावं. हे जगाने म्हणायला हवं. खरं तर या स्वसमूह श्रेष्ठतावादातनं बाहेर येऊन 21व्या शतकामध्ये डोळे उघडून आपल्या प्रगती पुस्तकावरच्या खुणा आपल्याला बघाव्या लागतील. त्यातल्या लाल खुणा कोणत्या आणि हिरव्या खुणा कोणत्या हे जाणून आपल्याला एक पूर्ण जी गॅप पडलेली आहे ती भरून काढायला लागेल. आणि गॅप शब्दावरनं आठवलं, युएननी अजून 2 निकष आता जगासमोर मांडले आणि अशामुळे नाही की काहीतरी भारत शत्रू आहे, तर जगातल्या सर्वच देशांमध्ये जेंडर गॅप वाढते. स्त्रियांच्या नावावर असणारी मालमत्ता, स्त्रियांचं असणारं शिक्षण, त्यांचा सार्वजनिक सहभाग, त्यांचं जीवनमान, त्यांच्या जीवनामध्ये त्यांची स्वप्न पुरी होऊ शकण्याच्या शक्यता या जगभरामध्ये कमी दिसतात. आणि म्हणून जेंडर गॅप हा एक आत्ता युनोनी दिलेला काय म्हणूया आपण त्याला स्वप्न किंवा एक उद्दिष्ट सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. दुसरं उद्दिष्ट युनोनी ठेवलंय आणि ते वेल्थ गॅप नावाचं आहे. आणि या बाबतीतही भारताच्या जो काही रिपोर्ट आहे, भारतातले 1% लोकसंख्येकडे भारतातली 69% मालमत्ता एकवटलेली आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर एका माणसाकडे पाऊण भाकरी आहे आणि बाकी 100 माणसांकडे पाव भाकरीचा तुकडा वाटून खा म्हणून सांगितले. आज जेव्हा मी जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या बातम्या वाचते, भुजबळ साहेबांची निवेदनं वाचते, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ते उरलेले 100 लोक एका तुकड्यासाठी पाव भाकरीसाठी भांडतायत हे चित्र अधिक ठळक होत जातं. आणि त्याच वेळेला कालच्या वर्तमानपत्रामधली बातमी तुम्ही वाचली असेल, चेन्नईचा एक अत्यंत तरुण मुलगा भारतातला नवा बिलियनेअर झालेला आहे. कोरोना येण्याआधी एक जागतिक अहवाल आला होता जो ऑक्सफॅम या संस्थेने काढला होता आणि त्यांनी भारतावरच्या अहवालाचं नावच दिलं होतं, व्हायलन्स ऑफ इनिक्विटी, इंडिया अँड इट्स वेल्थ. भारताचं वर्णन हे समन्यायी वाटप न झाल्यामुळे, वाटप विषम झाल्यामुळे ज्या प्रकारची हिंसा इथे घडते आहे तिथे आज मुंबईच्या लोकलला लटकलेले जे हजारो लोक आपण बघतो आणि रोज तिथे होणारे जवळजवळ 100च्या वर मृत्यू आहेत, केवळ लोकलमधनं पडून गेलेले लोक जवळजवळ 100 लोक केवळ मुंबईच्या रेल्वे स्टेशन्समध्ये मरतायत. पण ते का लटकतायत तिथे? भारतातल्या विकासाच्या संधींचं विषम वाटप हे लोकांचे लोटे तिकडे नेत आहे. मला आज बऱ्याच जणांनी दिवसभरात सांगितलं की अकोल्याहून अमरावतीहून पुण्याला जाणं फार सोपं आहे, नागपूरहून पुण्याला जाणं मुंबईला जाणं फार सोपं आहे, रात्री बसायचं आणि सकाळी जायचं. पण माझा एक समाजशास्त्रीय दरवर्षी विद्यार्थ्यांना घेऊन एक्सरसाइज असतो. सकाळी 5:30 वाजता पुणे स्टेशनच्या बाहेर आम्ही उभे राहतो रस्त्यावर आणि आम्ही एकटे पुरुष चालक किती बाहेर पडतायत ते मोजतो. तुमचा विश्वास बसणार नाही, मार्च महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत ती संख्या 1000च्या पुढे कमीत कमी असते. आणि मी एका स्टेशनचं उदाहरण देते. याच्याशिवाय हडपसर स्टेशन आहे, खडकी स्टेशन आहे, शिवाजीनगर स्टेशन आहे, बसस्टँड इतके आहेत आणि आजकाल खाजगी बसने किती लोक जातात आपण जाणतो, समृद्धीवरनं काही लोक जातात आपण जाणतो. पण एका रेल्वे स्टेशनवरची तुम्ही संख्या बघितली तर तुमच्या लक्षात येतं स्थलांतराचा ज्या प्रकारचा रेटा आपल्याला शहरांकडे जाताना दिसतोय त्याचा अर्थ स्पष्ट आहे. इथल्या संपत्तीचं विषम वाटप लोकांना जगू देत नाहीये, टिकू देत नाहीये, स्थिरावू देत नाही. तेव्हा वेल्थ गॅप, जेंडर गॅप हेही आपल्याला लक्षात घ्यायला लागते. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो आहे पुन्हा आपल्याला जरा पोटात गोळा आणणारा मुद्दा आहे, हंगर इंडेक्स ऑफ द वर्ल्ड. जगातल्या भुकेच्या सगळ्या निर्देशांकामध्ये भारत हा अतिशय वाईट अशा स्थानावर आहे. आणि हे काही
मी कोणीतरी वेगळ्या प्रकारे म्हणते असं समजू नका. 24 साली निवडणुकीच्या आधी माननीय पंतप्रधानांचं नाव असलेली एक बातमी सगळ्या वृत्तपत्रात आपण वाचली. 80 कोटी जनतेला आता 5 किलो राशन दर महिन्याला मोफत दिलं जाईल असं सरकारतर्फे आपल्या पंतप्रधानांनी जाहीर केलं. याचा अर्थ काय? 80 कोटी लोकांना भारतात 2 वेळचं पोटभर अन्न मिळत नाही. सरकार त्यांना फक्त फुकट अन्न देतंय. परंतु विचार करा, आरोग्य सुविधा, शिक्षण, दुखलं खुपलं, विरंगुळा, शांत वाटणं, उभारी जगायला वाटणं, हा कुठलाही खर्च त्याच्यामध्ये आपण धरत सुद्धा नाही. आणि जी भारताची दारिद्र्य रेषा आहे त्याच्यावर बराच वाद चालू आहे. आता काही फार त्या तपशिलात मी जाणार नाही, पण तुम्ही जरूर वाचून बघा. सुरेश तेंडुलकर समितीने दिलेल्या अहवालाविषयी बरेच वादविवाद आहेत. आणि त्यामुळे अतिशय सनातनी मांडणी आणि मोजमाप केलं तर असं दिसतंय की भारतामधली 27% लोकसंख्या ही 2 वेळेला पोट भरू शकत नाही. आणि पोट भरू शकत नाही याचा अर्थ तुम्हाला माहितीये, किमान कॅलरीज, उष्मांक त्यांना मिळू शकत नाही, ते मरू शकतात. अशा प्रकारची ती आकडेवारी आहे. आणि जर अगदी जहाल प्रकारे हे मांडणी करणारं आपण साहित्य वाचलं अर्थतज्ञांचं, तर त्याच्यात हीच आकडेवारी 42% की भारतातले 42% लोक बहुतेक वेळेला अर्धपोटी झोपतायत. एक वेळ जेवून एक वेळ पाणी पितायत, एक वेळ जेवून एक वेळ फुटाणे खातायत किंवा चुरमुरे खातायत, किंवा परत परत पाणी पितायत आणि झोपून टाकतायत. हंगर इंडेक्स मध्ये भारत इतका खाली असणं, दरवर्षी आपल्याकडे गणपती उत्सवामध्ये लालबागचा राजा आणि सगळं ते वैभव टीव्हीवरती दाखवतात ना, किती नाणी आली, किती नोटा आल्या, कसं मोजतोय स्टाफ, तिरुपतीला किती देणग्या आल्या, साईबाबांच्या बातम्या येतात, गजानन महाराजांच्याकडच्या बातम्या येतात आपल्याला, आणि खेदानी मन माझं भरून जातं. हंगर इंडेक्स ज्या देशाचा इतका वाईट आहे, तिथे आपण सोनं वाहतोय देवांना, खजिने भरून वाहतात देवालयांचे, आणि इथे घराघरामध्ये मुलं मात्र उपाशी झोपतात. तुम्ही फैज यांची एक कविता वाचली असेल, नसेल तर जरूर मिळवून वाचा. उपाशी झोपलेली आईला बिलगलेली मुलं, त्या घरामध्ये काय आवाज मध्यरात्री येतात, अशा आशयाची ती एक कविता आहे. पण फैज यांनी लिहिलं ते स्वातंत्र्यापूर्वी. आपली मला वाटतं व्याख्यानमालाही त्या काळात सुरू झालेली आहे. आणि मला फार वाईट वाटतं की तेव्हा जी स्वप्न होती की स्वातंत्र्य मिळाल्यावर सुराज्य येईल, केवळ स्वराज्य नाही, सुराज्य येईल आणि भुकेचा प्रश्न राहणार नाही, आज तो खरोखर मिटलाय का, हा प्रश्न महासत्तेचं स्वप्न बघणाऱ्या आपल्या सगळ्यांना मला विचारायचा आहे. जर्मनीमधले विद्यार्थी जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा खुला संवाद आमचे विद्यार्थी आणि त्यांचा आम्ही ठेवतो. 6 महिने ते विद्यार्थी आमच्या वर्गात असतात रोज त्यामुळे. आणि तेव्हा एका मुलाने त्यांना विचारलं की जर्मनी खूप पॉवरफुल आहे ना. त्यावर ती जर्मन मुलगी म्हणाली, दुसऱ्या महायुद्धामध्ये जे काय वाईट आम्ही वागलो तेव्हापासून पॉवर या शब्दाचा आम्ही धसका घेतलाय. आम्ही स्वतःला महासत्ता, बलशाली राष्ट्र असं म्हणत नाही, म्हणू इच्छित नाही. कारण तशी राक्षसी महत्वाकांक्षा ठेवल्यामुळे हिटलरने आमचं काय केलं, आम्ही राक्षस झालो. आम्ही हैवानासारखे शेजारच्या घरातल्या 4 आणि 6 वर्षाच्या बाळांना मारलं. आमच्या शेजाऱ्याची तक्रार आम्हीच केली आणि त्यांना आम्ही मारून टाकलं. हे आम्हाला आता करायचं नाही. आणि म्हणून ते सांगत होते, आज जर्मनी सॉफ्ट पॉवरवर विश्वास ठेवते. आणि आपल्याला माहिती आहे सॉफ्ट पॉवर हा शब्द आज डिप्लोमसीमध्ये खूप महत्वाचा ठरतोय. जपान काय किंवा नॉर्डिक कंट्रीज काय, ध्रुव प्रदेशातले देश काय किंवा जर्मनी काय, काय ही सॉफ्ट पॉवर? आपली कोणालाही भीती वाटता कामा नये. आपल्याविषयी सौख्य, आनंद आणि स्नेह वाटावा, आपली मदत मागाविषयी वाटावी, ती सहज देता यावी, घेता यावी, अशा प्रकारची राष्ट्राची कल्पना तिथे बालवाडीपासून ठसवली जाते. मी किती बलवान आहे हे मुलांना शिकवलं जात नाही. तू किती फ्रेंडली आहेस, तू किती मदत करू शकतोस, तुझ्यावर इतर अवलंबून राहू शकतात का, तुझ्यावर विश्वास ठेवता येईल का, हे त्या राष्ट्राच्या बळाचे निकष त्यांनी केले. जे राष्ट्र
आम्ही बॉम्ब टाकून नष्ट करू, आम्ही तुम्हाला मारून टाकू असं म्हणून अख्ख्या युरोपला इतकं नाकी दम 39-38 सालापासून 45 पर्यंत ज्या जर्मनीने आणला ते जर्मनी आज बघा काय म्हणते. आणि दुसरंही सांगते मित्र हो, जर्मनीमध्ये गेल्यावर तिथे जेव्हा फ्रेंच लोक भेटतात आणि जर्मन आणि फ्रेंच हसत एकमेकांशी मैत्रीनं वागतात आणि आजकाल EUच्या जमान्यामध्ये त्यांना एकमेकांकडे जायला विजा पण लागत नाही. त्यामुळे मी कसा सायकलने आलो आज इकडून तिकडे या देशातून त्या देशात असं मोठं अभिमानामध्ये सांगतात, तेव्हा दुःखाने डोळ्यात पाणी येतं. ज्या काळात दुसरं महायुद्ध झालं आणि दुसरं महायुद्ध संपलं, लगोलगच आपली फाळणी झाली. पण जर्मनी आणि फ्रान्स आज सीमा खुल्या करून मित्रत्वानी एकमेकांबरोबर युरोपला पुढे न्यायला एकत्रपणे झटतायत. आणि आज भारत आणि पाकिस्तानमध्ये आज सुद्धा तुला काल परवाचीच भाषा आहे आपल्याही देशातल्या लष्कराची आणि त्याही देशातल्या लष्कराची. काल परवा वाचलंत ना तुम्ही? भारतीय अधिकाऱ्यांना म्हटलंय की पाकिस्तान नकाशावरनं मिटवून टाकायला वेळ लागणार नाही. आणि लगोलग पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी म्हटलंय तुमच्या आम्ही खाली पाडलेल्या विमानांच्या भाराने तुमचा देश पूर्ण गाडला जाईल. आपली स्वप्न बघा काय आहेत. मी तुला मारून टाकीन त्यात ती मेलो तरी चालेल, हे आपल्याला शौर्य वाटतंय आज 21व्या शतकात. त्यामुळे मला असं वाटतं विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धाच्या देशात बळ म्हणजे काय, भारत महासत्ता म्हणजे काय, मुळात सत्ता म्हणजे काय याची व्याख्या आता आपण राजकारण्यांकडनं जरा तत्वज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांकडे द्यायला हवी आणि आपल्याला सामान्य माणसांचं ऐकायला हवं. पाकिस्तानातल्या सामान्य बाईला विचारा आणि कच्छच्या बॉर्डर लाईनला सिंदूरच्या काळामध्ये जिथे लोक मारले गेले तिथल्या पण स्त्री पुरुषांना विचारा की त्यांना खरंच हा दुसरा देश मिटवून टाकायचा आहे का, त्यांचं स्वप्न काय, त्यांना काय जगायचं की कशासाठी जगायचं. आणि मला वाटतं आपली उत्तरं बदलतील. बुद्ध आणि गांधींचं नाव जपमाळ म्हणून घेण्याऐवजी जेव्हा खऱ्या अर्थानं आपण वारसा म्हणून ते अंगी बांधू, कारण मी जिथेही जाते खरंच सांगते तुम्हाला, लोक आपल्याला उत्सुकतेने विचारतात तुम्हाला बुद्धिस्ट मेडिटेशन येतं का, तुम्ही गया बघितलं का, तुम्हाला माहितीये का बुद्धाने अमुक अमुक संज्ञा का वापरली होती. गांधींविषयी अतिशय उत्सुकता लोकांच्या मनात आहे आणि गांधींविषयीच्या आदराचा छोटासा तुकडा तुमच्या माझ्या वाट्याला येतो, आपण त्या भूमीत जन्माला आलो. पण मग या वारशाचं 21व्या शतकाचा भविष्यवेध घेताना आणि 22व्या शतकाचाही विचार करायचा आहे, फक्त आत्ताचा नाही. तेव्हा आपण नक्की काय करायचं याचा विचार निश्चितपणे करायला हवा. आज भारतामधल्या अनेक राज्यांमध्ये मला तुम्हाला सांगायला आवडेल की वेगळा विचार करणाऱ्या शाळांमध्ये बौद्ध पद्धतीचं मेडिटेशन अगदी लहान वयापासून मुलांना शिकवलं जातंय. जीवन अनित्य आहे म्हणजे नक्की काय हे समजून घ्या हे तरुणांना सांगितलं जातंय. आणि मला वाटतंय केवळ आपल्याला एक दिवस योगा डे म्हणून साजरा करून पुरणार नाही, तर योगाच्या तत्वज्ञानामधलं जे मनाच्या सखोल शांतीचं रहस्य आहे ते आत्ताच्या काळात लागेल. आणि ते का लागेल तर मला असं वाटतं 21व्या शतकात भारतच नाही तर संपूर्ण जग हे एक प्रकारे शतखंडित असं झालेलं आहे. तुम्हाला महाभारतातले शब्द आठवत असतील ना, तुझ्या मस्तकाचे शतखंड करीन असं वगैरे त्याच्यात आहे बघा. आज आपल्याला असं दिसतं की या भारतरूपी देहाचे आणि जगात सुद्धा अनेक अर्थांनी शतखंडित समाज आहे. एकाचही तोंड दुसऱ्याच्या बाजूला. आपण साध्या भाषेत म्हणतो ना, हे काय आपल्या कुटुंबाचं झालं, सगळ्यांची तोंड वेगळ्या दिशे. आणि मला वाटतं की तंत्रज्ञानाचं ज्या प्रकारचं आक्रमण, ज्या तंत्रज्ञानाने आपलं सगळं जगणं सुकर केलं, इतक्या सहज पुण्याहून अकोल्याला मी आले, मिश्रा साहेब आणि माझा संवाद इतक्या सहज सुरू होता, हे जितकं शक्य झालं तितकंच त्याच तंत्रज्ञानाने आपल्या मनाचे मात्र शतखंड करून टाकले. म्हणजे अनेकदा आता दिसतं. आणि मध्यंतरी मी एक म्हाताऱ्या आर्किटेक्ट मॅडम आहेत न्यूयॉर्क शहरातल्या, त्यांची मुलाखत TV वर बघत होते
आणि त्या सांगत होत्या की मला फार भीती वाटते माझ्या शहराची आजकाल. का? तर त्या म्हणाल्या, अहो GPS लावून लोक सायकल चालवतात, त्यांना न्यूयॉर्क माहिती नाही, ते न्यूयॉर्क बघत नाहीत, न्यूयॉर्कमध्ये राहून सुद्धा. इतकं सुंदर शहर आहे. तंत्रज्ञानाच्या आक्रमणाने एक वेगळा बधीरपणा येत चाललाय असं दिसतंय. तुम्हाला माहिती आहे, आपण दरवर्षी किती उदाहरणं वाचतो. सेल्फी काढताना तोल गेला आणि मृत्यू आला, कानामध्ये घालून रस्त्याने चालत होते आणि कळलंच नाही, शेजारून गाडी आली, काय झालं वगैरे. हे अगदी बारीक सारीक आहे, परंतु त्याच्याही पेक्षा जे सखोल असे परिणाम आहे, त्याच्यामुळे आज शतखंडित समाज आणि मूल्यहीनतेचा कोलाहल अशी परिस्थिती आपल्याला वारंवार दिसते. आज त्याच्यामधले काही प्रमुख घटक मी सांगणार आहे, कुठले मला वाटतात. आणि त्याच्यातला पहिला मला दिसतोय की तंत्रज्ञानामुळे माणसाची जी व्याख्या आपण करतो ती विचार करू शकणारा, चांगल्या वाईटामध्ये फरक करू शकणारा, योग्य अयोग्याची जाण ज्याची विकसित होते त्याला आपण माणूस म्हणतो. पण त्याच्याऐवजी आज तंत्रज्ञानाचा जो आपल्यावरचा इतका प्रचंड मोठा पगडा आहे, म्हणजे मध्यंतरी एका चित्रकाराने फार सुंदर चित्र काढली होती. त्यांनी असं दिवसभर दाखवलं होतं की डोळ्यांच्या जागी स्क्रीन्स आहे, हातांच्या जागी कीज आहे, झोपेतनं उठलेला माणूस आहे, अजून डोळेही उघडलेले नाही, आणि तो सपाटा घालतोय, त्या सपाटा या स्क्रीनच्या सपाटा. कुठल्या क्षणी पहिली गोष्ट लोक काय करतात? स्मार्टफोन हातात घेतात. आणि आज दुसरीकडे मी बोलत होते की 2 GB फुकट मिळाला आपल्याला. त्यामुळे आज वर्गात न आलेल्या मुलाला विचारलं तर का आला नाही रे तो अमका, इतक्या गरीब घरातनं धुवून आला पुण्यात शिकायला, का नाहीये वर्गात? मित्र म्हणतात, हो मॅडम काय सांगायचं, तर 3 वाजेपर्यंत युट्यूबच बघत बसतो, नुसते रील्स, तोही झोपत नाही, कोणाला झोपू देत. आणि मग सकाळी त्याला जाग येत नाही, तो दमलेलाच असतो. दुसरीकडे मी काल बघत होते की युव्हल नोव्हा हरारी यांनी आपल्याला आजच्या काळाविषयी फार मोठा इशारा दिलाय त्यांच्या अलीकडच्या नेटवर्क्सवरच्या पुस्तकामध्ये. आणि ते असं सांगतात की आत्ताचं तंत्रज्ञान, माणूस जसा निसर्गावरती वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण मिळवतोय तसं तंत्रज्ञान तो वापरतोच आहे. चमचा हेही तंत्रज्ञान आहे, चाक हेही तंत्रज्ञान आहे, आपण तरफ वापरू लागलो तेही तंत्रज्ञानच होतं. परंतु युव्हल नोव्हा हरारी हे इस्रायली इतिहासतज्ञ आपल्याला असं सांगतात की मानवी इतिहासात कधीही नव्हता असा एक टप्पा आलाय, कारण आजचं जे तंत्रज्ञान आहे ते मानवाने निर्माण केलेलं होतं, पण आता ते मानवाला नियंत्रित करू लागले. आजवरच्या कुठल्याच तंत्रज्ञानाकडे मानवाला नियंत्रित करण्याची शक्ती नव्हती. मी साधं सांगते, आत्ता या हॉलमध्ये मी समजा शब्द उच्चारला महात्मा गांधी, आणि तुम्हाला सगळ्यांना म्हटलं तुमचा स्मार्टफोन उघडा आणि गुगलवरती महात्मा गांधी टाका, तुम्ही हा प्रयोग करून बघू शकता हा, तर तुमचा विश्वास बसणार नाही. तुमचं राजकीय तत्वज्ञान, तुमची गांधींविषयीची मतं, वाईट मतं, चांगली मतं यानुसारच तुम्हाला गुगल देणारे बघायला. वी आर ऑल imprisoned in the echo chambers controlled by a company called Google. या महाकाय कंपन्यांच्या हातात पडद्यामागे तुमच्या माझ्या मेंदूच्या दोऱ्या आहेत आणि आपण भावल्या आहोत नाचणाऱ्या. युव्हल नोव्हा हरारींनी हे फार मोठ्या प्रमाणात सांगितलं. मला वाटतं काल का परवाच्या लोकसत्तेमध्ये अतुल कहातेंचा यावर एक लेखही आला की कोणते धोके संभवतात आणि काय करता येईल. आपल्याला माहिती आहे ते तंत्रज्ञानातले तज्ज्ञ आहेत, त्यामुळे त्यांनी काय करता येईल हेही त्याच्यामध्ये सांगितलेलं. या इको चेंबरमुळे तुम्ही आणि मी फिल्टर बबलमध्ये जे आपल्या मनाला आवडतं आणि रुचतं तेवढंच आपल्याला गुगल दाखवतो, दुसरं दाखवत नाही. गुगल ते तुमच्यापर्यंत येऊच देत नाही. तुम्ही जागतिक तापमान वाढ असं टाकून बघा, तुम्हाला जर वाटत असेल हे तापमान वाढ वगैरे खूळ आहे, तुम्हाला त्याच प्रकारच्या पोस्ट येतील.
त्याच प्रकारच्या सजेशन्स तुम्हाला येतील. आणि तुम्ही जर पर्यावरण रक्षण, पृथ्वी जगली पाहिजे, त्यासाठी राहणी साधी करायला हवी या मताचे असाल तर तुम्हाला त्याच प्रकारचं सगळं येईल. फिल्टर, बबल आणि इको चेंबर याच्यामध्ये आपल्याला कैद केलेलं आहे.